सलग आलेल्या सुट्ट्या आणि सुरू झालेली मे महिन्याची सुट्टी यामुळे पंढरपूरमध्ये सुद्धा गर्दी झाली आहे। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग चंद्रभागेच्या तीरावरच्या सारडा भवनच्या पुढे पोहोचली आहे। सध्या पंढरपुरात सकाळी 9 नंतर उन्हाचा तडाखा वाढण्यास सुरुवात होते। 11च्या सुमारास अक्षरशः भाजून निघेल अशी उष्णता असल्याने भाविकही सकाळी लवकर दर्शन रांगेत उभे राहत आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। 1 मे आणि त्यानंतर आलेला शनिवार रविवार या जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे पंढरपूर ओव्हरपॅक बनलेला आहे। पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागेच्या तीरावर सारडा घाटाच्या पुढेही पोहोचलेली आहे। अजूनही मोठ्या संख्येने भाविक इथे येत आहेत। एका बाजूला मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत, शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे मुलंही मोठ्या प्रमाणात इथे येत आहेत। सध्या भाविकांच्या निवाऱ्यासाठी अशा पद्धतीची छत केलेली आहेत, मात्र खाली पाय भासतील यासाठी खरं तर इथं मॅट टाकणं आवश्यक होतं। हे जे टाकलेले मॅट आहेत हे वाळू खाली गेलेले आहेत, त्यामुळे मॅट इथं टाकणं हे इथं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं पाय भासतात ते भाजून याची खबरदारी मंदिराने घेणे अपेक्षित आहे। आपल्यासोबत भाविक आहेत। कुठून आले माऊली? संभाजीनगर, पैठण। पैठण। काय ऊन कसं आहे? ऊन तर खूप आहे। खूप आहे। लवकर आलायत रांगेत? सकाळी दर्शनासाठी 12च्या नंतर ऊन जास्त पडतंय ना। ताई कुठून आले? पुण्यावरून काय इथं काय सकाळी लवकर आलाय? उन्हाचा तडाखा काय? हो, त्यासाठीच उन्हाचा तडाखा लागून आणि दर्शनाला किती वेळ लागतोय माहित नाही, त्याच्यामुळे सकाळपासूनच लाईनीत आहोत। तर अशा रीतीने एका बाजूला चंद्रभागेचं सोडलेलं पाणी पंढरपुरात पोचलेलं आहे। चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे आणि भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी इथं दर्शन रांगेत आहे। आता या भाविकांना देवाच्या पायापर्यंत जायला किमान 5 ते 6 तास लागणार आहेत, मात्र तरीही हे सर्व भाविक सकाळी लवकर उन्हाच्या आधी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत उभारलेले। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।